तर बीजेपी जिथे निवडणूक हरेल तिथे निवडणुका बंद आणि कायद्यात बदल. तर एमएमसी म्हणजेच महाराष्ट्र वैद्यक परिषद, तर ही संस्था ठराविकतेने संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर्स आणि त्यांच्या कार्यप्रणालीवरती देखरेख ठेवण्याचे काम करते. आता ह्या संस्थेचे सदस्य नेमण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर 29 एप्रिलला निवडणुका लढवल्या गेल्या. तसं तर निवडणुकीमध्ये 4 पॅनल्स होते, पण सर्वात जास्त चर्चा झाली ती ह्या 2 पॅनलची. IMA MMC पॅनल हा मुख्यतः डॉक्टर्स आणि एमएमसीच्या फॉर्मर सदस्यांचा गट होता, आणि दुसरा म्हणजे ऑफिशियल IMA MMC पॅनल. हा पॅनल मुख्यतः एमएमसीच्या सध्याच्या अध्यक्षाचा ऑफिशियल पॅनल होता, जो की बीजेपी बॅक्ड होता. पण इथेच पूर्ण गेम बदलतो. सार्वत्रिक जसा बीजेपीचा अजेंडा आहे डिवाइड अँड रूल, तोच इथेही इतर पॅनलच्या उमेदवारांना पॅनल बदल करण्यासाठी अक्षरशः धमक्या देण्यात आल्या. एवढंच नाही तर राज्यातील काही बूथवरती बीजेपीचे मंत्रीगण स्वतः हजेरी लावून डॉक्टरांना सांगत होते की ऑफिशियल IMA MMC लाच वोट द्या. पण एवढे करूनही काही उपयोग नाही झाला. शेवटी ऑफिशियल IMA MMC पॅनल धडमदिशी हारला. पण सरकार इथेच नाही थांबत. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागामार्फत थेट समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर 1965च्या MMC ऍक्ट मध्ये सुधारणा घडवण्यात आली आणि इलेक्शनच्या ऐवजी नॉमिनेशनची तरतूद करण्यात आली. बघितलं, 2 झटक्यात कायदा बदल. ह्या गोष्टी तुम्हाला इतरत्र कोणी सांगणार नाही, म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.